नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर नेहमीपेक्षा वेगळा आणि भन्नाट पदार्थ आज आपल्याला बनवायचं. तर इथं घेतलेले आहेत आपण 3 वाट्या इतके तांदूळ घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत. 1 वाटी आपण मूग डाळ घेतलेली, 1 वाटी आपण उडद डाळ घेतली. 1 वाटीचं मेजरमेंट ठेवा आणि अर्धी वाटी आपण ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे आणि ती आपल्याला सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. डाळीला पावडर वगैरे असेल तर ते सुद्धा निघून जाईल. तर इथं 1 पाण्यानं आपण धुवून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून वरती आपण झाकण ठेवलेले. तर आपल्याला 5 ते 6 तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे. तर आता ह्या ठिकाणी पाहू शकता 5 ते 7 तासानंतर हे भिजलेलं आहे आणि छान भिजलेले आहेत. वरचं पाणी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण आता ह्याचं एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण नेहमी जसं वाटण करतो त्याप्रमाणे वाटण ह्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. चला एखाद्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. इथं मोठा एक बाउल घेतलेला आहे. त्या बाउलमध्ये आता मी हे पीठ जे आहे ते काढून घेणार आहे. अगदी झटपट आणि मुलांना नेहमी नाश्ते वेगवेगळे बनवतो त्यामधलाच प्रकार आहे. अगदी छान आहे. तर इथं पाणी टाकून घेतलेलं आहे 1 वाटी. आता नंतर आपल्याला पाणी वगैरे काहीच मिक्स करायचं नाही. परफेक्ट बॅटर बनून तयार होते. आता हे पीठ जे आहे ते आपण झाकून साईडला ठेवून टाकू. तर इथं घेतलेला आहे बटाटा आणि आपण बटाटे जे आहेत ते मधून कट करून 5 ते 6 या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत. तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर ह्या ठिकाणी बटाटे तर आपले कट करून झालेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि कुकरला त्याच्यात 2 ते 3 शिट्टे आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत. चला तर आणखीन आपल्याला काय तयारी करायचं ते पाहूया. तर इथे मी 2 कांदे घेतले, त्यावरची साल काढून घेतलेली आहे आणि लांब आकारात आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर पटकन ह्या ठिकाणी मी पूर्ण कांदे जे आहेत ते आता फास्टमध्ये कट करून घेईन लगेच. चला तर कांदा तर ह्या ठिकाणी कट करून झाला आहे. आता लागणार आहे आपल्याला हिरवी मिरची. तर ह्या ठिकाणी मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, त्या आपल्याला कट करून घ्यायचे. तर लहान आकारात मी ह्या ठिकाणी कट करून घ्या किंवा तुम्ही ठेचा वाटून घेतला तरीसुद्धा चालतो. पण ह्या ठिकाणी मी मिरच्याच कट करून घेतलेल्या आहेत. तर आणखीनच सोबत लागणार आहे आपल्याला कढीपत्ता. तर इथे 5 ते 6 या ठिकाणी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. सोबतच घेतलेली आहे कोथिंबीर आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला ती कट करून घ्यायचे. तर चला ह्या ठिकाणी लहान आकारात मी कोथिंबीरसुद्धा लगेच कट करून ठेवणार आहे. तर आपली आता ह्या ठिकाणी तयारी झालेली आहे. आता हे जिन्नस जे आहे ते आपण आता साईडला ठेवू. जे बटाटे आपण उकडायला ठेवलेले होते ते छान उकडलेले आहेत. आपण कुकर थंड करून घेतलेलं होतं आणि त्यामधले आता बटाटे जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे. तर इथे मी सुरुवातीला बटाटे जे आहेत ते बाहेर काढून घेईन आणि 10 मिनिटासाठी मी आता हे थंड होण्यासाठी ठेवणार आहे. चला तर ह्या ठिकाणी 10 मिनिटांसाठी मी थंड करायला ठेवलेलं होतं आणि ते थंडसुद्धा झालेत. त्यावरची आता पूर्ण साल जी आहे ती ह्या ठिकाणी आता मी काढून घेणार आहे. चला तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे किंवा तुम्हाला आणखीन कुठले पदार्थ पाहायचे असेल ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर इथे बटाट्याची साल काढून झाली आहे. मोठ्या आकारामध्ये आपल्याला थोडंसं असं कुस्करून घ्यायचं आहे किंवा मॅशरनं केलं तरीसुद्धा चालते. पण जास्तही मॅश करायचं नाही. आपल्याला मोठे मोठेच तुकडे ठेवायचे किंवा सुरीने तुम्ही कट करून घेतलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी आपले बटाटे जे आहे ते छान कुस्करून झालेले आहेत. चला तर गॅसवरती आता आपल्याला कढई ठेवायचं आहे. कढई छान गरम झाली त्यामध्ये 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घेणार आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा मोहरी टाकून घ्यायचा. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. जिरे मोहरी छान तडतडले की त्यामध्ये आता आपण हिरवी मिरची सुरुवातीला टाकून घेणार आहोत. कढीपत्ता टाकलेला आहे आणि कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर कांदे जे आहे ते पूर्ण खुले होतात. तर ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचं 1 चमचा इतकी आपण ह्या ठिकाणी उडद डाळ घेतलेली आहे. तेलात सुरुवातीला टाकलं तरीसुद्धा चालते. आता मिक्स करत करत आपल्याला परतून घ्यायचं आहे. मऊसर कांदा होईपर्यंत आपण हा परतून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी लसूण अद्रकची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा इतकी आपण ती टाकून घेतलेली आहे. आता थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा असंच मिक्स करत राहायचं आहे. 1-2 मिनिटानंतर आपला कांदा जो आहे तो रंगसुद्धा बदलेल आणि मऊसर झाला की आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद टाकायची आहे. पाव चमचा इतकी आता इथे मी हळद टाकून घेणार आहे आणि लगेच आपण ह्या ठिकाणी मीठ टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला ह्या ठिकाणी लाल तिखट टाकायचं असेल तर टाकलं तरीसुद्धा चालते. पण रंग तर अगदी छान हिरवी मिरचीमुळेच येतो आणि हिरवी मिरचीने बनवलं तर टेस्ट पण खूप छान येते. आता हळद आणि मीठ टाकलेलं आहे किंवा तुम्ही धने पावडर टाकलं तरीसुद्धा चालते. खूप टेस्ट छान येते. पण इथं मी टाकलेलं नाही. आता ते बटाटे आपण मॅश करून घेतलेत ते आता आपण ह्या ठिकाणी टाकलेले आहेत आणि मिक्स करून घ्यायचं. इतकं चांगलं मिक्स करायचं की पूर्ण रंग जे आहे ते भाजीचा बदलून जाईल. आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला एक 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. जे की चांगलं बटाट्यामध्ये टेस्ट येईल आणि भाजी जी आहे ती चांगली वाफरली जाईल. तर ह्या ठिकाणी आपली भाजी हॉटेल स्टाईल आपली ही भाजी बटाट्याची तयार झालेली आहे. अगदी सोपी पद्धत आहे.
वरतून आपण लहान आकारात कट करून घेतलेली कोथिंबीर ताजी भरपूर अशी टाकून घेतलेली आहे. अगदी मस्त सुवास येत आहे भाजीचा. आता भाजी तर छान तयार झालेली. आता चला तर थोडंसं आपण ह्या ठिकाणी वाफवून घेणार आहोत आणि झाकण ठेवायचे. एक 5 ते 7 मिनिटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत वरती. छान मस्त आपल्या बटाट्याला पूर्ण टेस्ट आलेली आहे. भाजी तयार झालेली आहे. चला तर एका बाउलमध्ये आता ही काढून घेणार आहोत. तर तुम्ही बटाट्याची भाजी कसं बनवता ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. चला तर ह्या ठिकाणी भाजी तर आपण बाउलमध्ये आता काढून घेतलेली आहे. पुढं काय करायचं ते पाहूया. तर इथं पाहू शकता ह्या ठिकाणी आपण जे पीठ काढून ठेवलं ते आत्ता आपण उघडून पाहत आहोत. 7-8 तास झालेले आहेत आणि पीठ जे आहे ते अगदी छान फुगलेलं. आपण ह्यात सोडा वगैरे काहीही घातले नाही. फक्त डाळी वापरल्या आहेत, तांदूळ वापरलेला आहे आणि परफेक्ट मेजरमेंट आहे. नक्की ट्राय करून पहा. आणि या पिठापासून तुम्ही भरपूर असे पदार्थ बनवू शकतो. बन डोसा, उत्तप्पा, आप्पे, इडली सगळंच आपण ह्या ठिकाणी बनवू शकतो. ह्यात पाणी वगैरे आपण काहीच टाकणार नाही. तर असंच बॅटर आपण ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तयार आहे. आता यामध्ये आपल्याला टेस्ट येण्यासाठीच आपल्याला मीठ टाकायचं, कारण मीठही आपण ह्यात टाकलेलं नाही. फक्त मीठ टाकायचं. जर तुम्हाला तडका टाकायचा असेल तर टाकलं तरी चालते, कारण पण आपल्याला ह्या ठिकाणी डोसा बनवायचा त्यामुळे काही आपण ह्यात टाकणार नाही. चला तर ह्या ठिकाणी थोडंसं मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं. एका डायरेक्शनला आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत, जे की मीठ चांगलं विरघळलं जाईल. तर इथं आपण काय केलं तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तव्यावरती आपण थोडंसं सुरुवातीला तेल लावून घेणार आहोत. तर ब्रशने ह्या ठिकाणी पूर्ण ग्रेसिंग करून घेणार आहे. आता पूर्ण पीठ लावून झाल्यानंतर पळीनं काय करायचं आहे, हलक्या हातानं फिरवत आपल्याला डोसा जो आहे तो मोठा करायचा. जिथे जाड वाटतं तिथं आपल्याला पळी फिरवायचे. आणि पाहू शकता जितका मोठा आपल्याला पाहिजे तितका मोठा आपल्या तव्याच्या साईजप्रमाणे आपण हे बनवू शकतो. बिलकुल मोडणार नाही. कितीही मोठं परफेक्ट बनवून तयार होईल. तर आता डोसा तर आपण टाकून घेतला आहे. थोडंसं आपल्याला काय करायचं, तेल टाकून घ्यायचं आहे, कारण साईडनं एकदम चांगलं निघते. त्यामुळे तेल थोडं आपल्याला टाकायचं. मध्ये सुद्धा थोडं आपण थोडंसं टाकलेलं आहे. डोसा जो आहे तो आपणच आदर होईल. तर आता 1-2 मिनिट थांबायचं आहे. आणि पाहू शकता ह्या ठिकाणी गॅस मिडियम ठेवलेला आहे, जास्तही फुल करायचं नाही. डोसा जो आहे अलगद झालेला आहे, आदर झालेला आहे आणि काढून घ्यायचं आहे. आता अगदी सुरेख रंग आलेला आहे, क्रिस्पी झालेला आहे आणि टेस्टला तर खूप भन्नाट आहे. नेहमी आपण उडद डाळ तांदळाची बनवतो, पण ह्या ठिकाणी आपण मूग डाळ, तूर डाळसुद्धा वापरलेली आहे. त्यामुळे रंगसुद्धा सुरेख आणि टेस्टसुद्धा खूप छान आलेली आहे. चला तर ह्या ठिकाणी डोसे तर आपण बनवून घेतलेले आहेत. भाजी तर आपण अगोदरच बनवलेली आहे, पण सोबत खाण्यासाठी ह्या ठिकाणी आज चटणी नाही बनवली. अगोदरच्या व्हिडिओमध्ये बनवलेली आहे, तुम्हाला जर पाहायचं तिथं पाहू शकता. चला तर टेस्ट करून पाहते. अगदी मस्त कुरकुरीत डोसा आपला तयार झाला आहे. तुम्हाला हा डोसा कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगा. आता या पिठापासून तुम्ही डोसा तर पाहिला आहे. मी एक घणात जो आहे तो आप्पेसुद्धा करणार आहे आता, कारण त्यासोबत खाण्यासाठी मी चटणी वगैरे काही बनवलेली नाही, सांबार बनवलेलं नाही. फक्त तुम्हाला आप्पे बनवून दाखवणार आहे मी.